व्यक्त होण्याचे वेगवेगळे मार्ग आणि पद्धती आहेत. रांगोळी हा सुद्धा असाच एक कला प्रकार आहे, ज्याद्वारे कलाकार आपल्या भावना व्यक्त करू शकतात. भंडाऱ्यात एका महिला रांगोळी कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून पहेलगाम येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या रांगोळीतून तिने तिच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे आतंकवाद्याच्या भ्याड हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप पर्यटकांप्रती संवेदना व्यक्त करताना सारा देश हळहळत आहे. अशातच ज्या एका छायाचित्राने हृदय हेलावून सोडले होते, त्या नवविवाहित जोडप्याला रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब रेखाटून भंडाऱ्याच्या एका कलावंताने वास्तवच जणू काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 22 एप्रिल रोजी पहेलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेला आतंकवादी हल्ला प्रचंड संतापजनक आणि चीड आणणारा होता. 26 जणांनी आपले प्राण या भ्याड हल्ल्यात गमावले. त्यात नवविवाहित एका जोडप्यातील पतीचा समावेश होता. सैन्य अधिकारी असलेल्या या व्यक्तीचा जीव आतंकवाद्यांनी घेतल्यानंतर पतीच्या मृतदेहाजवळ बसून शोकमग्न असलेल्या जोडप्याचे छायाचित्र सर्वत्रच सामाजिक झाले. हे दृश्य मनाला प्रचंड वेदना देणारे होते. हल्ल्यानंतर संपूर्ण देश या घटनेच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निषेध करीत असताना भंडारा गणेशपूर येथील चित्रा वैद्य यांनी हुबेहूब ते छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून अनोखी श्रद्धांजली दिली आहे. नमस्कार, माझे नाव चित्रा वैद्य आहे. मी भंडारा येथील गणेशपूर येथील रहिवासी आहे आणि मी एक आर्टिस्ट आहे. आता काही दिवसांमध्ये काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी जो पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे, ते पूर्ण आपल्या अख्ख्या भारतामध्ये ते दुःखद घटना घडलेली आहे. यामध्ये जी सोशल मीडियावर काही पीक व्हायरल झाले होते, त्यामध्ये मी नवविवाहित जे जोडपे आहे त्यांची मी माझ्या कलेद्वारे मी 3D रांगोळी साकारलेली आहे आणि एक आर्टिस्ट म्हणून माझे जे दुःख आहे ते मी माझ्या कलेद्वारे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण केलेली आहे.